मी आपणा सर्वांचं भगवद्गीतेच्या या ज्ञानेश्वरीच्या या ज्ञानाच्या उत्सवामध्ये प्रवचनामध्ये अतिशय आनंदाने स्वागत करतो. आपण अध्याय 13वा म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग हा बघतोय. आपण गेल्या वेळेस आपण 9व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 7वा श्लोक खूपच मोठा होता, 8वा त्या मानाने कमी होता, खूपच कमी होता. आज आपण 10व्या श्लोकामध्ये येऊया आणि 10व्या श्लोकामध्ये माऊली काय म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणतो ते आपण पाहूया. नवव्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं होतं त्याची एक आपण झलक पाहूया. आपल्याला जरा सोपं जाईल. 9व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले होते की ज्ञानी पुरुष जो ओळखायचा असतो किंवा साधनेमध्ये जो खूप प्रगत झालेला आहे तो कसा ओळखायचा, त्याबद्दल काही कृष्णाने काही आडाखे सांगितलेले. ते काय होते की पत्नी, मुलं आणि घर इत्यादींबद्दल त्याला अलोलुपता असते, फार त्याला आकर्षण असतं. तो कर्तव्य कर्म करत असतो पण त्याच्यामध्ये गढूनच गेलेला नसतो तो, असं त्यांनी सांगितलं. आणि वाईट झालं किंवा चांगलं झालं तर दोन्हीकडे त्याच्या चित्ताचं जे समत्व आहे ते ढळत नाही. एखादी गोष्ट मनाविरुद्ध आहे, एखाद्याच्यात अपयश आलं, आपल्याला घरातल्या लोकांना सगळ्यांना कोणाला एखादं खूप चांगलं पण झालं तर चांगलं झाल्याने तो हर्ष पावत नाही आणि वाईट झाल्याने दुःखी होत नाही. तो दोन्ही याच्यामध्ये असं म्हणतो की मी कर्म केलं आहे आणि त्याचं जे फळ आहे ते परमेश्वरात तू ठर, परत कर्म करायला लागलं तरी मला हरकत नाही, असा त्याचा समत्व भाव असतो. असं सांगून कृष्ण असं म्हणतात की जसं आकाश आहे त्याच्यामध्ये समभाव असतात. खूप ढग आले पावसाने भरलेले तरी आकाश स्थिर असतं, कोरडं असलं तरी स्थिर असतं, वारा असला तरी स्थिर असतं. तसा माणूस स्थिर असतो आणि असा जो स्थिर माणूस असतो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे अर्जुना, असं तू समज, असं भगवंत बोल. आता 10व्या अध्यायामध्ये ते आजपासून सुरुवात करायची. तिथे भगवंत काय म्हणाले ते आपण पाहूया. भगवंत म्हणतात श्लोकामध्ये, आणि माझ्या ठाई अनन्यपूर्ण अव्याभिचारी अशी भक्ती, एकांत जागेत राहणे आणि लोकसमूहात राहण्याविषयी आवड नसे, असं त्यांनी सांगितलंय. आता आपण याचा अर्थ पाहूया. भगवंत काय म्हणाले की माझ्या ठाई म्हणजे परमेश्वराच्या ठाई अनन्यपूर्ण. अनन्यपूर्ण या शब्दाचा अर्थ काय होतो की कधी न पाहिलेली अशी, कधी न पाहिलेली अशी, अनन्यपूर्ण अव्याभिचारी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्याभिचार नाही अशी भक्ती. बऱ्याच वेळा भक्ती म्हणजे काय, प्रेम. भक्ती या शब्दाचा खरा अर्थ काय, प्रेम. तर आपण जी बरेच लोक परमेश्वराची भक्ती करतात म्हणजे ती कशी असतात की आज हे परदेशात गेले आहे किंवा आज हे तिकडे गावाला कारने गेलेले आहे, हे मुंबईवरून नाशिकला येईपर्यंत ट्रॅफिक जाम होऊ देऊ नकोस, एवढं तू बघ जर, अशी त्यांची भक्ती असते. हे काय म्हणतात की अव्याभिचार, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली शंका नसते. बस तू माझा आणि मी तुझा आहे, बस, बाकी काही नाही. काही दोष बघायचे नाही, गुण बघायचे नाही, काही मागायचं नाही. तू दे अथवा देऊ नको, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझा आहे, मला तुला सांगायची काय गरज, तुला सगळं माहीतच आहे माझं, असा यांचा भाव असतो. ही अव्याभिचारणी भक्ती आहे. आणि पुढे ते काय म्हणतात, एकांत जागेत, त्याला एकांत जागेमध्ये राहिला, तो शक्यतो लोकसमूहामध्ये मिसळत नाही. असं का, याचं कारण असं आहे की त्याला साधनेला वेळ हवा असतो, त्याला मनन चिंतन करायला वेळ हवा असतो. जेव्हा तो चालतो, बोलतो, वागतो, खातो, पितो, तेव्हा तो म्हणत माझ्या हृदयामध्ये परमेश्वर बसलेला आहे, त्याचं मला स्मरण पाहिजे. मी तुझ्याकरता शरीराने चालतो, तुझं शरीर टिकलं म्हणजे तुझी माझी आठवणी भरण पोषण होईल, म्हणून मी तुला खाऊ घालतो. आंघोळ करताना तो म्हणतो तुझ्या चरणांवरती जे पाणी पडलं ते माझ्या डोक्यावर येतं आणि माझी स्नान होते, वगैरे वगैरे. असं प्रत्येक ठिकाणी तो परमेश्वराला, परमेश्वर आपल्या हृदयात आहे, आपल्या आजूबाजूला आहे, अशी कल्पना करून तो जीवन जगत असतो. आणि म्हणून त्याला लोकसमूहात फार राहायची आवड नसते, थोडा आबोला असतो. आता माऊलींनी याच्याकरता काही श्लोक रचले. माऊलींनी साधारणपणे या श्लोकाकरता, श्लोक नाही, या श्लोकाकरता ओव्या रचल्या. किती ओव्या रचल्या त्यांनी, 11 ओव्या रचल्या.
आता माऊली काय म्हणतात ते पाहूया. माऊली म्हणतात, माझ्या वाचून अधिक चांगले असे काही एक नाही, असा ज्या माझ्या चांगलेपणाविषयी ज्यांनी निश्चय केला आहे, हे माझ्यापेक्षा चांगलं काही नाही, अत्युच्च चांगलं म्हणजे परमेश्वर, ह्याच्या पलीकडे चांगलं काही नाही, असा ज्याचा दृढ भाव असतो, अशा दृढ भावाने तो माझी भक्ती करत असतो, असं ते म्हणतात. शरीर वाणी मन या दृढ निश्चयाचे सत्व पाहिलेली आहे आणि माझ्या खेरीज ते अन्य कोणाची वाट पाहत. म्हणजे या माणसाचं शरीर, आता शरीरामध्ये सगळे इंद्रिय आले, म्हणजे हात आले, पाय आले, डोळे आले, कान आले, नाक आले, श्वास आला, सगळं काही आलं. हे शरीर सदैव परमेश्वराचा विचार करत असत. आणि वाणी जे आहे ते प्रत्यक्ष बोलणं होतं, ती पण काही बोलायचं असेल तर परमेश्वराबद्दलच बोलते. आणि मन आहे ते कायम परमेश्वरामध्ये लिप्त झालेलं असतं. परमेश्वराखेरीज त्याला काही दिसत नाही, असं ते सांगतात. म्हणजे या तिन्ही गोष्टींनी, शरीर वाणी आणि मन, यांचा दृढ निश्चय असतो की परमेश्वरापेक्षा चांगलं काही नाही, आणि परमेश्वराला ते अर्पण केलेले असतात आणि परमेश्वराच्या संबंधित ते बोलत असतात, असं त्याचा अर्थ आहे. ते पुढे म्हणतात, फार काय वर्णन, ज्याचे हृदय माझ्याशी संलग्न झाले, जो मन माझ्या ठिकाणी लावून तल्लीन झाला, त्याचा आणि माझं हृदय संलग्न झालेलं आहे. या हृदयचे त्या हृदय, त्या हृदयचे या हृदयमध्ये असं झालं आणि आम्ही संलग्न झालो ते काम. आणि अशी अवस्था येते बरं का. तुम्ही जर असं करून पाहिलं ना दिवसभरात, समजा सकाळी उठला, ध्यान धारणा केली, तुम्ही देवाची पूजा केली आंघोळ पाणी झाल्यावर, आणि दिवसभरामध्ये सारी कर्म कर्म झालं की त्याला वाहून टाकलं, कर्म झालं की त्याला वाहून टाकलं, प्रत्येक कर्मामध्ये तुम्ही त्याची आठवण करताय. आणि काही चांगलं घडलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण, तर तुम्ही असं म्हणताय की तू केलं, तू केलं, तुझ्यामुळे हे शक्य झालं. कर्तेपणच त्याला देऊन देतात. एखादी सोपी साधी गोष्ट असते की आपण काहीतरी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकतो, एखादी गोष्ट आपल्या जीवनातली घडली, की आम्ही तिकडे पिकनिकला गेलो आणि मग तिथे धबधब्याजवळ फोटो काढला, एखादं गाणं शूट केलं, धबधब्याचं शूटिंग आहे पाठीमागे, आणि युट्यूब मधून गाणं त्याच्यावर लोड केलं आणि ते शूट केलं, असं आपण करतात सगळेजण साधारणपणे आता. आणि ते खूप सुंदर आलं, सगळ्यांना कौतुक येत आहे. तर काही जण काय म्हणतील अशा प्रसंगी, की माझी आयडिया होती बरं का, मी केलं बरं का. मग ते मैत्रीण, तुमचा नवरा पण होता ना बरोबर, त्यांना काही कळत नाही याच्यामध्ये, ते माझी आयडिया, हे सगळं मी केलं, गाणं मी निवडलं, प्रसंग मी निवडला, कॅमेरा कसा धरावा मोबाईल हे मी ठरवलं, हातवारे माझे, हे सगळं माझं, बाकीच्यांना काही कळत नाही. जो परमेश्वराशी तल्लीन झाला तो काय, आम्ही प्रयत्न केला, पण परमेश्वराने छान करून घेतलं, ही त्याची इच्छा होती बरं का. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते परमेश्वराला सगळं अर्पण करत राहतात, आणि सारं करते पण जे ते परमेश्वर. असं केल्याने होतं काय माहितीये का तुम्हाला, की जीवन फार सहज आणि सोपं होऊन जातं. जीवनातली मुळी चिंताच तुमच्या मिटून जाते. चिंता नावाची गोष्टच राहते का, तुम्हाला असा अनुभव यायला लागतो की करते पण त्याला दिल्यानंतर करण्यासारखं काही उरत नाही आपल्याला. करते पण त्याला दिल्यानंतर करण्यासारखं काही उरत नाही. आता याचं जर एक उदाहरण सांगायचं झालं ना तुम्हाला, तर संत कबीरांचं सांगता येईल आपल्याला. ते बाजारामध्ये कापड विकायला गेलेले होते, व्यवसायाने ते विणकर होते, आणि कापड विकून आता घरी जाऊ, पुढे आलेले पैसे त्याच्यातून मीठ मसाला घेऊन जाऊ, ते काही फार व्यवसायाने श्रीमंत नव्हते, आणि श्रीमंतीमुळे त्यांचा उद्देश पण कधी नव्हता. मग जाताना काहीतरी भाजीपाला, सामान जेवणाचं घेऊन जास्त त्यांच्या मनामध्ये असेल, तर कोणीतरी येऊन त्यांना सांगितलं की तुमच्या घरी 10-15 तुमचं नाव लौकिकाहून ऐकून काही संन्यासी लोक आलेत भगवे कपडे घातलेले. आता ती वेळ अशी होती म्हणे, केव्हा आले, आणि आत्ताच आले म्हणे, मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. आता ते अशा वेळी आले होते की त्यांना जेवून घालता जाऊ देणं बरोबर नाही. बरं, घरात एवढं सामान तर नाही. आली का मोठी पंचायत, घरी तर जायचंय, थोडे हातात पैसे पण आहे, सामान पण नाही, ते थोडे विचारात पडले. काय त्याने तर बघून घेतो परमेश्वर काय करेल, तुम्ही तुझं आत्तापर्यंत आणलेलं आहे, तुझंच काम मी करतोय, तू आहे तू पाहून घे काय असेल ते. आता प्रत्यक्षात काय ते स्वतःच परमेश्वर होते. तुमच्या लक्षात आलं का, ध्येयधारी परमेश्वरच खाली उतरलेला होता त्यांच्या रूपाने. मग ते घरी गेले आणि पाहुण्यांशी बोलले वगैरे, मनात थोडं स्लाईट होतं कुठेतरी. ती कमला आणि कमल नावाचा जो त्यांचा मुलगा, ते घरात होते, त्यांच्याही मनात तो भाव होताच.
तेवढ्यात बाहेरून कोणी आलं, ते म्हणाले, अहो कबीरजी, तुमच्या करता काय आणलं? तरी काय, काय आणलंय तू, कशासाठी आलायस? म्हणे मी बैलगाडी भरून जेवण आणलंय म्हणे, मी फार दिवसापासून ठरलो होतं तुमच्यावर कडे गाडी भरून घेऊन जेवण घेऊन जायचं. तयार जेवण करून आणलंय, भाजी पोळी सगळं काही करून आणलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल बा आम्ही असं कुठे गेलो तर आमच्याकडे गाडी भरून येईल का? तर मुद्दा असा नसून मुद्दा असा आहे की तुम्ही तितकी श्रद्धा ठेवाल तेवढे तुम्हाला अनुभव येते. मग छोटी पार्किंग मिळण्यापासून मोठी कामं होण्यापर्यंत. पण करते पण परमेश्वराला द्यायला पाहिजे. एक आपल्या आश्रमाच्या काही दिवसापूर्वी एक महिला आहेत, त्या मला भेटायला आल्या. त्यामुळे सर मी असं असं केलं, मग ते यांचं असं कल्याण झालं, ते असं झालं, मग मी सरला दिलं, असं केलं. मी सगळं त्यांचं ऐकलं. म्हटलं ताई एकच त्याच्यात बदल करा. करते पण तुमच्याकडे मी नको. काय परमेश्वराने केलं, त्यांनी मला बुद्धी दिली काय बोलावं काय नाही. लोककल्याण झालेलं होतं, कोणाला तरी मदत झालेली होती त्यांच्या भांडणामध्ये. तर हे सुचवलं कोणी, त्याने सुचवलं. बघा एखादं काम आपण घेतो कधी कधी ना, आपल्या असं लक्षात येतं की खूप प्रयत्न करून ती गोष्ट घडत नाही आपल्या मनासारखी. परेशान होऊन जातो माणूस अक्षरशः. मग तुम्ही देवाला नवस बोलून बघता, काय 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 करून बघता, काय उत्तर सापडत नाही. काय करायचं? तर करते पण परमेश्वराला द्यायला शिका, जीवन सोपं होईल. पुढे काय म्हणतात माऊली, पती समोर जाताना पतिव्रता स्त्रीच्या शरीरात आणि मनात संकोच नसतो, त्या स्त्रीप्रमाणे माझ्याशी जो अनन्य भावाने अनुसरला. आता काय सांगितलंय की पतिव्रता स्त्री असते, ती आपल्या पती समोर जाताना तिला संकोच नसतं, का ते दोघं एकामेकाचे झालेले असतात. दोघांचं एकामेकावर इतकं प्रेम असतं की तिचा पदर खाली गेलाय का डोक्यावर ठेवलेला आहे का नाही ठेवलेला आहे, तिने मेकअप केलेला आहे का नाही केलेला आहे. तर ती पती समोर जाताना तिला कुठलाही तेच घरात दुसरा पाहुणा आला, कोणी माणूस आला, ती पदर घेईल. महिलांच्या ज्या चार सभ्यतेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या ती पाळेल, उभं राहताना बोलता. पण पती समोर जाताना तिला संकोच, का तर पती आपलेच आहे, ते दुसऱ्या कोणाचे नाहीच आहे, ते आणि मी एक आहे, असं तिचा दृढ भाव असतो. आणि दुसरा दृढ भाव का असतो, पुढे इकडे तिकडे काही झालं तरी मला समजूनच घेणार आहे, माझ्या करताच ते, असा तिचा पक्का भाव असतो. तर तिच्या मनामध्ये संकोच नसतो. तसा हा जो भक्त असतो, हा परमेश्वरासमोर जाताना काही संकोच ठेवत नाही. तो काही संकोच ठेवत नाही. तो म्हणतो अरे तू माझाच आहे, तुला सगळंच माझं माहिती आहे. आणि बळाली तो रागवायला पण कमी बघत नाही, का तुझे रागवतो पण तो. मध्ये आम्ही आमच्या रोटरी क्लब तर्फे यावर्षी गणपती फेस्टिवल मध्ये, गणपती उत्सवामध्ये आम्ही गणपतीच्या मूर्त्या विकायला ठेवल्या. ते काही रोटरीचं खरं काम नाही. आम्ही म्हटलं आम्ही या मूर्त्या विकू, होलसेल मध्ये आणल्या. याच्यात जो मार्केट पेक्षा आम्ही 10-15% स्वस्त विकू. याच्यातून येणारे पैसे, मोनोली म्हणून एक गाव आहे, हे जिल्हा परिषद शाळा आहे, एका वर्गामध्ये 2 मुलं बसतात. असे 2 वर्ग आहेत आणि 1ली ते 4थीची शाळा आहे. बाई 1लीच्या मुलांना शिकवतात, मग त्यांना लिहायला देतात, मग 3रीच्या मुलांना शिकवतात त्याच वर्गात. असं 2री आणि 4थीच्या वर्गात आहे. आम्ही म्हटलं 2 वर्गांच्या मध्ये जी जागा आहे त्याचा आम्ही तुम्हाला एक रूम बांधून देऊ. 1.5 लाख रुपये खर्च होतो. येणाऱ्या लोकांना आम्ही सांगितलं ते जे पैसे येतील आम्ही त्या गावामध्ये शाळा बांधून द्यायला वापरू. तुम्ही हातभार लावा. तुम्ही एक मूर्ती घेतली 1500 रुपयाची, तर त्याच्यामध्ये 400-500 रुपये नफा त्या शाळेला जाईल म्हटलं. असं आम्ही केलं ना, आम्हाला काहीतरी 54,000 रुपये त्या प्रोजेक्टमध्ये नफा झाला. पण ते ऐकून त्याचा प्रचार प्रसार खूप झाला. ते पाहून एका अमेरिकेतल्या माणसाने आम्हाला उरलेले 2 लाख रुपये देऊन टाकले 1,90,000. आणि मग आम्ही ती शाळा बांधली, 2 महिन्यामध्ये पूर्ण केली, उद्घाटन केलं आणि त्या शाळेला ते हस्तांतरित केलं. त्या मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद, समाधान असं सगळं काही आम्ही पाहिलं. तर सांगण्याचा भाग काय, की जे आम्हाला ते जे गाळा होता, ज्यांनी दिला आम्हाला तो गाळा, आम्हाला फ्री गाळा पाहिजे होता, आम्हाला भाडं परवडणार नव्हतं, सामाजिक काम होतं. सगळे श्रीमंतच लोक होते काम करणार, पण समाजाचं काम समाजाने केलं पाहिजे. तर ज्यांचा गाळा होता, आमचे रोटरीचेच मेंबर होते, त्यांच्या ज्या आई होत्या त्या एकदा आल्या गाळ्यावर, त्यांची कृष्ण भक्ती फार, मी त्या काकूंना बोलतं केलं. त्यामध्ये ठाकूरजीची आम्ही सेवा करतो. ठाकूरजी म्हणजे बालकृष्ण, मोठा कृष्ण आहे बालकृष्ण. इकडे युपी मध्ये अशी प्रथा आहे बाल ठाकूरजीची सेवा करायची. त्यामध्ये माझ्या मुलीच्या एका लग्नाच्या कामामध्ये अडथळा येत होता. मी ठाकूरजीने सांगितलं तू जर आता माझं ऐकलं नाही मी एवढे वर्ष बघ, तर मी तुझ्या या बासरीनेच तुला वाजून काढेल म्हणून.
इतकी रागवली म्हणे. त्या लहान मुलावर जे रागवण्याचं प्रेम असतं ना, तू माझाच मुलगा आहे, मग तुला मी चांगलं शिकवू नको का, असा त्यांचा भाव होता. असा तो 30 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग जसं काय आत्ता घडला असं त्या मला सांगत होत्या. इतकी एकरूपता होती त्यांची. तर मी पाहिलं त्या 10 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये की त्यांची जी एकरूपता होती परमेश्वराची ती फार छान होती. दुसऱ्याला आपल्याकडची वस्तू द्यावी, त्यात काही अहंभाव नव्हता. सहजता, अशी सहजता असली पाहिजे, असं माऊलींना इथे अपेक्षित आहे. आणि माऊलींची जर तुम्ही काही प्रसिद्ध जर रचना ऐकल्या माऊलींच्या, त्याच्यामध्ये त्यांनी भक्त जो आहे, त्यांनी प्रेयसीचं रूप घेतलंय आणि परमेश्वराला प्रियकराचं रूप दिलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यावरती त्यांनी काय त्यांच्या रचना रचलेल्या आहेत. त्याची प्रसिद्ध रचना आहे की कावळा अंगणात आल्यावरती त्याला मी पैंजण बांधेन आणि दही भाताचा नैवेद्य देईन. ही जी रचना आहे, का तो कोते काऊ वगैरे ती जी रचना आहे, आशा भोसलेंनी गायलेली. त्याच्यामध्ये हा भाव अभिप्रेत आहे माऊली. हे माऊलींनी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. त्यांनी असं वर्णन केलं की पूर्वीच्या काळामध्ये, ते ज्या काळामध्ये होते माऊली 700 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये राजे लोक असायचे ना, आतासारखी लोकशाही नव्हती. आणि सैनिक हे युद्धावरती जायचे आणि पावसाळा संपण्यापूर्वी ते आपल्या घरी परत यायचे. पावसाळा संपला, पाऊस आला, पावसाळ्यापर्यंत थोडा आराम, पाऊस पडला की पेरणी करायची, पीक वर काढायचं आणि परत युद्ध कुठे असेल तर राजाच्या सेवेत जायचं. तर त्याची जी पत्नी असे या सैनिकाची किंवा सरदाराची, ती त्याची वाट बघत असे त्यावेळी. एवढे दिवस आता विरह झालेला आहे म्हणा, तर माझा प्रियकर हा माझा पती युद्ध आटपून आता येणार आहे. तर तिला कसं कळेल, त्यावेळेस सारखे आजच्या सारखे काही व्हॉट्सअप नव्हते आणि मधल्या काळात जसा पोस्टमन होता तसा पोस्टमन पण नव्हता. त्या काळामध्ये दूत असायचा आणि दूत तर राजाकडे जायचा. राजा दवंडी पटवणार कधी आणि आपल्याला कळणार कधी, अशी अडचण असायची त्यावेळी. तर त्या महिला त्यावेळी कावळ्याची वाट बघायच्या आणि त्या म्हणायचे कावळा आला अंगणात, तर तो माझ्या नवऱ्याचा काहीतरी निरोप घेऊन आलेला असेल. अलग लक्षात असं. आणि मग ते म्हणायचे, अरे कावळा अंगणात आलाय, तू काय निरोप आणलाय, ते येणार आहेत का आता, ढग आले, तू मला निरोप दे, तू जर मला निरोप दिला तर तुला दहीभात मी खाऊ घालेन, तुझ्या पायाला मी पैंजण लावेल चांदीचं वगैरे. अशी वर्णन माऊलींनी त्यांच्या याच्यात केले. म्हणजे त्यांना निवृत्तीनाथांनी दीक्षा दिली आणि परमेश्वराची प्राप्ती दिली. यामध्ये जो त्यांना अनुभव आला, जसं तुम्ही अनुभव सांगतात मला, तसा तो अनुभव त्यांनी या रूपाने लिहिलाय. म्हणजे माऊलींना काय म्हणायचं होतं की ती जी स्त्री आहे ते आहे आणि येणारा सैनिक म्हणजे विठ्ठल आहे. ते विठ्ठला तुम्हाला कधी दर्शन देतो, आता माझं हृदय आचंबळून आलेलं आहे. अशा त्या रचना होत्या. म्हणून इथे पण त्यांनी हे रूपक वापरलेलं आहे, पती पत्नी. पुढे ते काय म्हणतात, गंगेचे पाणी समुद्रात मिळू नये, पुन्हा मिळतच असते, त्याप्रमाणे जो मी होऊन माझे सर्व भावाने भजन करतात. म्हणजे काय होतं, संत पुरुषांचं जर तुम्ही पाहिलं तर ते दीक्षा मिळते ज्यावेळी त्यांना गुरूंकडून, आणि ते साधना करतात करतात, अडथळा आले की गुरुंना विचारतात आणि एके दिवशी गुरु त्यांना आपलं सारखं करून टाकतात. किंवा साध्या भाषेमध्ये त्याला ओशो असं म्हणायचे की आपला शर्ट सदरा गुरु त्याला देतात. म्हणजे काय की तो पण सिद्ध होतो आणि पुढे तो ती शिष्य गुरु शिष्य परंपरा गुरु बनवून चालवतो. अशी ती पद्धत आहे. तर त्यावेळेस काय होतं, जसं नदी उगम पावली की समुद्राच्या ओढीने ती अनेक डोंगरांवरून कड्यांवरून उड्या मारत वळण घेत 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 ती कुठे येऊन पोहोचते, समुद्राला येऊन पोहोचते. आणि मग तिला तृप्ती लागते की मी समुद्राला पोहोचले, आता आता माझं आणि समुद्राचं मिलन झालेलं आहे, आम्ही एक झालेलं आहे. हे तिचं पाणी, तिचं गोड पाणी आणि समुद्राचं खारट पाणी इतकं एक होतं की रंग एक होता, चव एकत्र होऊन जाते, कुठलं पाणी कोणाचं ओळखता येत. पण ती थांबते का नदी? नाही. ते उपमाला असं सांगत नाही, आता येऊ नका पाणी, आता मी थांबले. तर पाणी येतच राहतं, येतच राहतं. ती काय म्हणते, अरे मी तुझ्याशी तल्लीन झाले, पण तू ईश्वरच राहा. एक झालो ना आपण, मी भक्त म्हणून राहतो, तू ईश्वर म्हणून राहा. हे उदाहरण इथे माऊलींना अपेक्षित आहे. किती साधनेमध्ये आपण वर गेलो ना, तरी भाव काय पाहिजे आपले, परमेश्वर मी तुझा भक्त आहे, मी अनन्य भक्त आहे. एकदा गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला. तो प्रश्न काय विचारला गौतम बुद्धांना, तो शिष्य त्यांना म्हणाला, गुरु महाराज तुम्हाला तर सगळ्या जगाचं ज्ञान आहे, तुमच्या एवढा कोणी ज्ञानी माणूसच नाही म्हणाले. ते एका झाडाखाली त्यावेळी उभे होते सगळेच. तर बुद्धांनी त्या झाडाची 4 पानं तोडली आणि हातात घेतली
ती म्हणे ही किती पानं आहे? तर सगळ्या शिष्यापैकी मला 4 पानं आहेत. या झाडावर किती पान आहे? सगळे शिष्य एकामेकाकडे पाहत, तर झाडावरची पानं मोजणार कशी? मग बुद्धदेव त्यांना म्हणाले, एकूण पृथ्वीवर झाडं किती आहेत म्हणाले, कोणाला काही सांगता येईल? आणि त्या सगळ्या झाडांची म्हणून पानं किती आहेत कोणाला सांगता येईल का? नाही. ही 4 पानं म्हणजे काहीच नाही त्याच्या समोर. तसं या जगामध्ये ज्ञान अफाट आहे. या 4 पानांना जेवढं ज्ञान तेवढंच ज्ञान मला आहे. इतकं ज्ञान अजून बाकी आहे. म्हणजे त्यांना सांगण्याचा हेतू असा होता की नम्रता असली पाहिजे. विद्या विनयेन शोभते असं त्याचा. तसं आपल्याला भगवंताचे अनुभव आले साधने झाले, आपण नम्र राहायचं, त्याचे आभार मानले पाहिजे, ते सांगावेत इतरांना जवळ. मी पण नसावा त्याच्या. परमेश्वर तू दिलेला आहे. सूर्योदयाबरोबर उदय व्हावा आणि सूर्यास्ताबरोबर आपणही जावे, हे स्वतःचे विकले पण प्रभेला शोभून दिसते. जशी सूर्य उगवताना आणि मावळताना प्रभा दिसते आणि ती त्याचं कौतुक ठेवत नाही, तसा हा शिष्य माझ्या बाबतीमध्ये तो आणि मी एक झालेलो असतो. पाण्याच्या पृष्ठभागावर पाणीच मोठ्या कौतुकाने, पण लौकिक दृष्टीने त्या स्थितीला लोक लहरी अशी समजतात. खरे पाहता ते पाणी जो याप्रमाणे माझ्याशी एकरूप आहे आणि माझ्याशी एकरूप असा मलाच भजण्यासाठी स्वीकारतो, तोच पुरुष म्हणजे आकार धारण करणार ज्ञान आहे. बघा काय छान उदाहरण दिले. माऊली काय म्हणतात की जर तुम्ही नदीकडे या, तलावात किंवा समुद्रात जर पाहिलं तर ते पाणी आपल्याला अथांग पाणी दिसतं. त्या पाण्यावरती लाट येते, म्हणजे पाणी असं वर उडतं आणि परत समुद्रात परत उडतं, परत प्रत्यक्षात ती उसळलेलं पाणी हे समुद्रच असतो या ती नदीच असते. पण आपण काय म्हणतो लाट उसळ म्हणतो, समुद्र वेगळा लाट. प्रत्यक्षात ते एकच आहे हे आपल्याला माहिती आहे, समुद्राला पण माहिती आहे आणि त्या लाटेतल्या पाण्याला पण माहिती. तर ते म्हणे त्याप्रमाणे हा जो भक्त आहे माझा, याला पण हे माहित असतं की तो आणि मी एकच आहे, म्हणून तो माझ्याकरताच भजन कीर्तन करतो, माझ्यासाठीच सगळं काही करतो, तो स्वतःला वेगळं समजत नाही. आता हे माऊलींचं ऑब्झर्वेशन आहे बरं का निसर्गाचं, जे आपण सारं ऐकतो आहे. त्यांची ती विचारशक्ती, चिंतन शक्ती ही शब्दामधून उमटलेली. तर त्यांचं चिंतन इतकं प्रबळ आहे, इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे की त्या चिंतनाने शब्दांना आकार दिला आणि ते निसर्गात पूर्वी दिसत होतं 700 वर्षापूर्वी, आजही दिसन पुढेही दिसणार. तीच उदाहरणं त्यांनी आपल्याला दिलेली. 700 वर्षानंतरही ज्ञानेश्वरी आपल्याला आवडते, ऐकायशी वाटते, पुढे हजारो वर्ष पण ती आपल्याला ऐकायला आवडते. का तर ती परमेश्वराचीच गीता सांगण्याकरता वापरलेली गोष्ट आहे. पवित्र नद्या, पवित्र सागर, तप करण्याच्या पवित्र जागा आणि गुहा या ठिकाणी त्यास राहाव्यास आवडते. डोंगरात किंवा पर्वताच्या राईत, गुहेत आणि पवित्र सरोवराच्या सानिध्यात तो राहतो. गर्दीच्या शहरात तो येत नाही. आता म्हणजे त्याची जी काही उदाहरणं त्यांनी ज्ञानी माणसाची सांगितली की त्याची अव्यभिचारिणी अनन्य भक्ती असते, ती आपण पाहिली. त्याच्या पुढे जे माऊली म्हणाले की तो एकांत जागेमध्ये राहतो. अशी कोणती एकांत जागा या माणसाला आवडते? तो डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन राहतो, तिथे तीर्थस्थान आहे, पवित्र तीर्थस्थान आहे, तिथे तो जाऊन, जसं त्र्यंबकेश्वर आहे, काशी आहे, अशा ठिकाणी जाऊन तो राहतो. हरिद्वार आहे किंवा ज्या पवित्र नद्या आहेत त्यांच्या तीर्थकाठी तो जाऊन राहतो, असं इथे माऊली म्हणतात. आणि अशा ठिकाणी जाऊन राहण्याचा हेतू असा असतो की तिथे मुळातच वातावरण पवित्र असतं. अशा ठिकाणी साधना करणं आणि साधनेमध्ये प्रगती होणं सोपं असतं, अतिशय सोपं असतं आणि एकांत पण परत मिळतो. पुढे ते म्हणतात एकांताचा तो भुकेला असतो, ज्याला गर्दीचा कंटाळा असतो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची मूर्ती असे सांग. हा याला एकांत पाहिजे असतो, त्याला गर्दी नको असते आणि तो गर्दीचा भुकेला असा जो माणूस तुला दिसेल, त्याच्याकडे ज्ञान आहे, तर तू तो ज्ञानाची खाण आहे असं समज, तो ज्ञानाची मूर्ती असं तू समज, असं माऊली अर्जुनाला सांगतात. हे चातुर्य पुरुष अर्जुन, ज्ञानाचं यथार्थ निश्चय होण्यासाठी आणखीन काही लक्षणं सांग. आता ही तुला एवढी लक्षणं सांगितली, अजूनही काही खरी लक्षणं मी तुला ज्ञानी माणसाची सांगतो की त्याला कसं ओळखावं. तर तिथे पुढच्या श्लोकामध्ये घेतात. त्या पुढच्या श्लोकात जाण्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगतो
आता याच्यामध्ये असं म्हटलं की तो एकांत शोधतो, गुहेमध्ये जाऊन राहतो, डोंगरांमध्ये जाऊन राहतो, पवित्र नद्यांच्या काठी जाऊन राहतो, तीर्थस्थानी. आता आपल्याला हे शक्य आहे का? प्रत्येक शिष्याला इच्छा असते की मला हे व्हायला पाहिजे, ज्ञानामध्ये माझी प्रगती व्हायला पाहिजे, साधनेमध्ये माझी प्रगती व्हायला पाहिजे. इतर संतांचे अनुभव, इतर शिष्यांचे अनुभव वाचतो आपण फेसबुक, युट्यूब याच्यावरती, किंवा प्रत्यक्ष पुस्तकामध्ये वाचतो, किंवा गुरुमुखातून ऐकतो, किंवा एकत्र चर्चेमध्ये ऐकतो. त्यावेळी आपल्याला वाटतं रे माझी अशी प्रगती कशी होईल? आता संसार सोडून काही गुहेमध्ये राहायला जाणं शक्य आहे का? गेला तर लगेच वाघाची भीती वाटायची, पहिला प्रश्न तोच आहे मनामध्ये. मग असे प्रश्न निर्माण झाल्यावर नेमकं करावं काय? त्याला उपाय काय माहिती का? तुम्हाला सांगू का? खरा उपाय म्हणजे तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तोच हिमालय पर्वत आहे. तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहता त्यात जिथे तुमची बेडरूम किंवा ध्यानाची रूम आहे, समजा काही घरांमध्ये पूजेची रूम ही वेगळी असते, जी एकांत जागा तुमच्या घरात तीच तुमची गुफा असं तुम्ही समजा. आणि घरातल्यांना सांगा की मला डिस्टर्ब करू नका, मोबाईल शक्य असेल तर बंद करा, सायलेंट न ठेवल्यावर तो व्हायब्रेट होतो, त्याच्याने पण मन डिस्टर्ब होतं, दुसरीकडे ठेव. आणि काही होणार नाही, 1 तासाने तिकडे मोबाईल मध्ये काही गडबड होणार नाही. नंतर 1 तासाने बोलताच येणार आहे आपल्याला, ज्यांचे कोणाचे फोन आहेत तर विश्वास. खरोखर असं होतं, जसं आपण परमेश्वराच्या जवळ जायला लागतो तर आपले बाकीचे व्यवहार अशा काही रीतीने ऍडजस्ट करतो की आपण आश्चर्यचकित होऊन जाऊ, अशा रीतीने तो ऍडजस्ट करतो. मी तुम्हाला सांगतो, असे खूप शिष्यांना आपल्याकडे आलेले अनुभव आहे, इतर आश्रमातल्या शिष्यांना आलेले अनुभव, त्यावर विश्वास ठेवा. आता मग तीर्थस्थानी जायचं नाही का? वर्षातून एकदा जायला मिळाल तर जरूर जा. आसन घेऊन जा तुमचं, ते थोडा दान धर्म करा तिथे, आणि थोडा वेळ काढून जा की मला 1-1.5 तास तिथे ध्यान करायचे. जागा पहा, काही जागा मंदिरांमध्ये असतात, काही चांगल्या ठिकाणी असतात, तिथे बसा, निवांत ध्यान लावा, मोबाईल बंद ठेवा. आता तुम्ही जर ग्रुपमध्ये गेला असाल, खूप मोठा ग्रुप असेल, 10, 20, 25 लोकांचा, तिथे काही तुमचं कोणी ऐकणार नाही, ते तुम्हाला वेळात कळतील काय ध्यानाला बसला हा. ग्रुप प्रमाणे बघा, आलं का लक्षात? देवाला नमस्कार करा ग्रुप. रात्री ज्यावेळी तुम्ही झोपायला जाल माझ्यावर, तर तिथे ध्यान करून घ्या, त्या पवित्र स्थानाच्या जागेतच तुम्ही ध्यान करतात त्या शहरात. तर तुम्हाला ग्रुप प्रमाणे राहायला लागेल, तिथे असं काही करू नका तुम्ही बसले ध्यानाला, अख्खा ग्रुप गेलाय, बस गेली पूर्ण, असं काही करू. ते प्रॅक्टिकली शक्य नाही. तुम्ही प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे. मला तुम्हाला सांगायचं काय, प्रॅक्टिकल विचार करा. साधना तर झाली पाहिजे, कसा वेळ शोधता येईल मध्ये मध्ये ते बघा. खरं याच्यामधलं सार काय माहिती का? प्रगती मुख्य सार काय? ही श्रद्धा पाहिजे नितांत. जेवढी श्रद्धा जास्त ना, हे गुपितातलं गुपित आहे साधन. जेवढी गुरुवर श्रद्धा जास्त तेवढी प्राप्ती जास्त. आता प्रश्न निर्माण होतो, श्रद्धा वाढवायची कशी? तर गुरु आज्ञा ऐकायची. तर गुरु आज्ञा अवघड असते का? कधीच नसते. गुरु फार साध्या साध्या गोष्टी सांगतो. बाबा जे पैसे ते 200, 500, 1000 रुपये बाजूला काढ, दानधर्म परोपकार कर, अहंकार ठेवू नको, स्वार्थ ठेवू नको, आले गेलेला मदत कर, रोज नामस्मरण किंवा ध्यान, छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. त्या जरी आपण पाळल्या तरी जीवनात बदल व्हायला. जसं तर तुम्ही जर नाशिकमध्ये कधी आला, मला उदाहरण सांगतो, हे नाशिक मधली मंडळी आहे तिथे, तर तुम्ही एकमुखी दत्ताच्या इथे गेला, त्याच्या मागच्या बाजूला आतमध्ये रघुनाथ भटजींची समाधी आहे. ते म्हणजे पूर्वीच्या काळामधले ते हे होते, मोठे ऋषी होऊन गेले, ते भृगु ऋषी. भृगु ऋषींनी अलीकडच्या काळामध्ये जो अवतार घेतला तो म्हणजे रघुनाथ भटजी. त्यांची इच्छा होती की गोदा काठी त्यांना तप करायचंय, तर त्यांची तिथे संजीवन समिती, जर तुम्हाला कधी ध्यान करायला मिळाल जरूर करा. तुम्ही आसन घेऊन जा आणि बसा, खूप छान जागा आहे. तसं त्या इथे आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये 10-12 जवळजवळ संजीवन समाधी आहे. तिथे जर तुम्ही गेलात, नाशिकमध्ये एक पत्रकार आहे, त्यांनी संजीवन समाधी नाशिकमध्ये याच्यावर एक पुस्तकच लिहिलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे ते. काळाराम मंदिराच्या बाजूला एक समाधी आहे. अशा बऱ्याच ठिकाणी समाधी आहे. तिथे जर तुम्हाला कधी आला वेळ आहे तर ध्यानाला जाऊन बसा तुम्ही. सोपा उपाय. गुरूंच्या घरी ध्यान करायला मिळतं अजून उत्तम. पण तसा योग यायचा म्हणजे माईंचीच परवानगी घ्यायला लागली. कारण मी ज्यावेळी ध्यान करायला शिकवायला लागलो लोकांना, तर मी घरी बोलत असेल, शिकवत असेल, आणि मग नंतर मग घरातल्यांना डिस्टर्ब नको माझ्या ऑफिस मधल्या केबिन मध्ये शिकवायला लागलो.
मग वर ऑफिस होतं, मग खाली केबिन मग तिथे शिकवायला लागलो. नंतर एक मोठा हॉल घेतला ना आता मामींच्या घरी आपण शिकवतो. तर सांगण्याचा हेतू असा आहे की साधनेला वेळ द्या. पुण्यामध्ये पण अशा खूप जागा आहेत, जसं जंगली महाराजांचं मंदिर आहे, जंगली महाराज वरती. तिथे जर तुम्ही गेला तिथे तुम्ही ध्यानाला बसू शकता. शंकर महाराजांचा मठ तिथे बसू शकता. वासुदेव निवास म्हणून जो कर्वे रोड वरती आश्रम आहे तिथे तुम्ही बसू शकता. परत पुण्यामध्ये मला वाटतं शनिवार पेठेमध्ये सहस्रबुद्धे महाराजांची समाधी आहे. आणि त्यांची समाधी फर्ग्युसन कॉलेजच्या बाजूला आहे. आणि त्यांचे जे गुरु महाराज होते बिडकर महाराज, त्यांची शनिवार पेठेमध्ये आहे. मी जाऊन आलेलो तिथे तुम्ही बसू शकता. अशा पुण्यातही भरपूर जागा आहेत, सिद्ध पुरुषांचा निवास आहे, स्थान आहे. अशा जागी तुम्ही जाऊन बसू शकता. आता अशा जागी जाऊन बसायचं म्हणजे काय, रविवार वगैरे असा दिवस काढावा, घरच्यांची सगळी व्यवस्था लावून दिलेली आहे, असा वेळ पाहून मग जायला हरकत नाही. पण जिथे पती पत्नी दोघे, जसं रेनाली आणि योगेंद्र दोघेही साधक आहेत, त्यांना फार सोपं आहे, कोणाला पटवायचं कामच नाही. दोघे जाऊन एका वेळी जाऊन बसू शकतात. जिथे एकटाच जण आहे त्यांना जरा प्रश्न असतो, नवऱ्याला कसं समजून, जिथे नवरा त्याला बायकोला कसं समजून प्रश्न असतो. आणि घरातल्या कामांची यादी कधी संपतच नसते, आपण बघतो ते अनंतहीन असते यादी. संसार म्हणजे काय, वस्तू गोळा करणे. अध्यात्म म्हणजे वस्तू सोडणे. अलग लक्षात, साध्या भाषेत सांगायचं तर आपल्याला त्याचा समन्वय साधायचा आहे. संसारही करायचा आणि अध्यात्मामध्ये प्रगती पण करायची आहे. आता पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जाऊया. तिथे भगवान श्रीकृष्ण 11व्या श्लोकामध्ये अर्जुनाला काय सांगतात, ते म्हणतात अध्यात्म ज्ञानाच्या ठिकाणी नित्य स्थित राहणे, तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्याचे दर्शन किंवा जो मोक्ष त्याचा अनुभव असणे, याला ज्ञान असे म्हटले. याहून जे विपरीत ते अज्ञान. बघा, आतापर्यंत आपण प्रवचन घेताना किती वेळा ज्ञान ज्ञान हा शब्द वापरलाय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ज्ञान नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. कैवल्य स्थिती काही लोक त्याला म्हणतात, त्याचा प्रश्न पडला असेल. निर्विकल्प समाधीची अवस्था याचा तुम्हाला, ही सगळी समानार्थी शब्द आहे. मोक्ष याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर इथे भगवान कृष्ण म्हणतात की अध्यात्म म्हणजे आधी आत्मा. अध्यात्माचा खरा अर्थ काय, आधी आत्मा. पहिल्यांदा आत्म्याचं बघायचं, त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्माच्या ठिकाणी नित्य स्थित राहणे, नित्य आणि स्थित राहणे, अध्यात्माचा विचार करून त्याचाच विचार करून तशी साधना करत राहणे, याला अध्यात्मामध्ये नित्य स्थित राहणे. आणि जे तत्वज्ञान आता तुम्ही ऐकताय गीतेमधलं आहे, जे सोपं करून माऊलींनी सांगितलंय आणि मी अजून सोपं करून सांगायचा तो तुम्हाला जो प्रयत्न करते, त्या तत्वज्ञानाचा खरा अर्थ काय, तर परमात्म्याचं दर्शन होणे. तर परमात्म्याचं दर्शन होणे किंवा मोक्ष मिळणे, असा ज्याला अनुभव येतो, या दोन गोष्टी ज्या त्याचं दर्शन होणे आणि अनुभव, याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे ते विपरीत, याच्या विरुद्ध जे ते अज्ञान होय, अशी साधी सोपी इथे व्याख्या केलेली. आता परमात्म्याचं दर्शन हा जो शब्द आहे, परमात्म्याच्या सर्वोच्च अवस्थेचं दर्शन असं इथे माऊलींना अभिप्रेत आहे. म्हणजे ध्यानामध्ये भगवान शंकरांचं दर्शन झालं, कृष्णाचं दर्शन झालं, म्हणजे ज्ञान मिळालं असं म्हणता येईल का, तर नाही म्हणतात. ते झालंय दर्शन, पुढ्या डोळ्यांनी स्वप्नात झालं, बरोबर आहे. पण जी अंतिम अवस्था असते तिथे जो साधक आहे त्याला जे साधायचं ते, आणि तो एक होऊन जातात, वेगळे नाही राहत. इतकं ते सुस्पष्ट आणि स्पष्ट दर्शन असतं, एकत्रपणा येऊन जातो, वेगळं काही राहत. तोच परमात्मा होतो, तोच परब्रह्म होऊन जातो. आता याचा अर्थ सांगताना माऊली काय म्हणतात ते बघूया. माऊलींनी हा जो श्लोक आहे, आता मी पानं उलगडून पाहिजे, या साध्या श्लोकात, दिसायला साधा श्लोक, याचा अर्थ सांगण्याकरता माऊलींनी काय केलेलं आहे, माऊलींनी 250 ओव्या रचलेल्या आहे. किती, भगवान श्रीकृष्णाने 2च वाक्यामध्ये सांगितलं आहे
म्हणून मी 250 ओव्या रचल्या. फार सुंदर आहेत ते. सगळ्याच कव्हर होणार नाही आपल्याला, पण त्यातले आपण काही घेऊ. माऊली म्हणतात, तर परमात्मा म्हणजे परब्रह्म म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते, त्या ब्रह्मज्ञाना वाचून इतर स्वर्ग संसार या संबंधी जी ज्ञाने आहे ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो. म्हणजे काय म्हणतात माऊली, की जे ज्ञान प्राप्त परमात्म्याचं स्पष्ट ज्ञान प्राप्त होणं. परब्रह्म परमात्मा ज्यांनी हे सारे देव देवता निर्माण केले, ज्याने सारी ही सूर्य निर्माण केला, त्याच्या भोवतीचे ग्रह निर्माण केले, अशा अनेक सूर्यमाला ज्यांनी निर्माण केल्या, तो जो परमात्मा आहे हा सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरते आणि सूर्याभोवती अनेक ग्रह फिरतात. शनी तर इतका मोठा ग्रह आहे की त्याला काहीतरी 12 का काहीतरी त्याच्या भोवती चंद्र आहेत असं म्हणतात. असे अनेक ग्रह त्या सूर्याभोवती फिरतात आणि हा सूर्य आणि अशा अनेक सूर्य कोणाभोवतरी फिरतात, तो परमात्मा, ते परब्रह्म. ते जे परब्रह्म आहे, ज्यांनी देवदेवता निर्माण केले, भगवान शंकर पार्वती आहेत किंवा जे संत निर्माण केले, त्या परब्रह्माचा जो अनुभव येणे, तो अनुभव इथे त्यांना अभिप्रेत आहे भगवान श्रीकृष्णाने. तो जो अनुभव येतो ते म्हणजे ज्ञान. त्याच्या व्यतिरिक्त इतर जे स्वर्ग आहे, संसार आहे, इतर जे काही गोष्टींच्या बद्दल आपल्याला माहिती मिळते किंवा आजच्या जगामध्ये आपण म्हणतो, मला इंटरनेट वापरता येतं, मला व्हॉट्सअप वापरता येतं, मला फेसबुक वापरता येतं, मला ट्विटर वापरता येतं, किंवा मला एसी रिपेअर करता येतो, किंवा मी एक मोठी फॅक्टरी चालवू शकतो, किंवा मी एखाद्या देशाचा राज्यकारभार चांगला करू शकतो. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे या माहिती, ते ज्ञान नव्हे असं माऊलींना इथे अभिप्रेत. ते ज्ञान विपरीत ज्ञान म्हणजे ती माहिती. खरं खरं ज्ञान म्हणजे एकच, की परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव. तुम्ही आणि परमात्मा एक होता. ज्यावेळी आता त्या अवस्थेला गेल्यामुळे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो स्पष्ट, की ती अवस्था म्हणजे तशीच अवस्था आहे. ती ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी प्राप्त करण्यासारख्या जीवनामध्ये काही राहत नाही. ती अंतिम अवस्था असते. तर तो अनुभव येणे म्हणजे ज्ञान होय असं माऊली ते स्पष्टपणे सांगून टाक. बाकी इतर असतं ती सारी माहिती होय, पण बोली भाषेमध्ये आपण त्याला पण ज्ञान म्हणतो. तुला त्याचं ज्ञान मिळालं का असं आपण बोलत असतो, पण ते ज्ञान नव्हे, ती माहिती आहे, ते स्किल आहे. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. अलग लक्षात. आणि संसार जगायला स्किल लागतं. नोकरी कशाने मिळते? काहीतरी स्किल असेल तर आपल्याला नोकरी मिळते, 2 पैसे मिळतात, गाडी बंगला घर येतं, मग लोक वाहवा करतात. तर संसाराकरता स्किल लागतं. नुसतं नवऱ्याला लागतं असं नाही. जी घरी बसलेली बायको असते तिला पण स्किल लागतं. मुलांना सांभाळा, नवऱ्याचे सगळे मूड सांभाळा, सगळ्यांना सांभाळा, सासर माहेरवाले सांभाळा, ते पण स्किल. ते म्हणजे माहिती झाली. आलं लक्षात. तर ज्ञान हे वेगळं आहे. पुढे ते काय म्हणतात माऊली, स्वर्गाला जाणे पसंत करीत नाही, ही लोकातील संसाराविषयी कान जाणतो, आत्मज्ञानाविषयी चांगली भावना बाळगून त्यात तो पूर्ण समजतो. आता हा जो एकदम असा हृदयातून एकदम बेचैन झालेला शिष्य आहे, ज्याला परमेश्वराचं अंतिम ज्ञान पाहिजे, इतका बेचैन असतो, पण तो संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टीत काय लक्ष घालायचं. तू करत असतो, कामं करत असतो, संसारातली सगळी कामं करत असतो, कर्तव्य पार पाडत असतो, पण त्याला त्याच्यामध्ये रस नाही. त्याच्या डोक्यामध्ये एक अध्यात्म ज्ञान मला कधी, परमेश्वराचं ज्ञान मला कधी नाही. त्या अवस्थेला मी मध्ये बरेच पाडाव येतात. जसं एक माणूस नाशिक वरून दिल्लीला जायला निघाला, तर मध्ये त्याला मालेगाव लागेल, मग धुळे लागेल, मग त्याच्या पुढचं इंदोर लागेल, असे एक एक शहर लागत 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 तो दिल्लीला जाईल. मध्ये बऱ्याच प्रकारचे घाट येतील, काय काय होतील, त्याला त्या खुणा कळतील मधल्या, की ह्या खुणा आल्या, मी आता आपण दिल्लीच्या जवळ चालू. तसं अध्यात्मामध्ये गुरुनी दीक्षा दिल्यानंतर आणि अंतिम अवस्था प्राप्त होईपर्यंत बरेच मैलाचे दगड येतात, की आपल्याला कळतं की आपली प्रगती झाली. आपण स्थूल देहातून सूक्ष्म देहामध्ये प्रवास करून कुठे कुठे जायला लागतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराची कृपा झाल्याचे अनुभव येतात. आपला संसार ठीक चालायला लागतो. अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाणवतात. ध्यानामध्ये विशेष अनुभव येतात, सुगंधाचा वास होतो, काही शरीरामध्ये क्रिया होतात. पण सगळे मैलातले मधले मधले दगड आहे. अंतिम अवस्था, काहींना ती अंतिम अवस्था फार लवकर प्राप्त होते आणि काहींना ती अवस्था प्राप्त व्हायला काही वर्ष लागतात, काहींना काही महिने लागतात, काहींना अनेक जन्म देखील लागतात. त्याचा साधा सरळ अर्थ काय, किती श्रद्धा आहे तुमची आणि किती तुम्ही तन मनाने त्याला वेळ देता त्याच्यावरती सारा अवलंबून आहे.
तो म्हणतो संसारातल्या ज्या गोष्टी हे अध्यात्म ज्ञानच खरे आहे, इतर गोष्टी बरोबर नाही. इतर ज्ञान केवळ भ्रांती ज्ञान आहेत. या निशेला त्याची बुद्धी मेरू पर्वतासारखी अचल होते. अशा तऱ्हेने आकाशातील ध्रुव नक्षत्राप्रमाणे ज्याचा निश्चय अध्यात्म ज्ञानाच्या दारात अचल राहिला. हा माणूस कसा असतो? ध्रुव नक्षत्र आपण पाहिलं असेल तर ध्रुव नक्षत्रामध्ये आपल्याला काय दिसतं? ते एका ठिकाणी स्थिर आहे, ते कधी हलत नाही. तसं याचा निश्चय अचल आहे, तो हलत नाही. पण मला अध्यात्म ज्ञानच मिळालं पाहिजे, मला परमेश्वराचीच प्राप्ती व्हायला पाहिजे. बाकी ज्या ज्या काही संसाराला लागणाऱ्या माहिती आहे त्या फसव्या आहेत, त्यामुळे तेवढ्या त्या गोष्टी करताय त्या मी संसार करण्याकरता घेईन, वापर करेन, पण प्रत्यक्षामध्ये मला ते ज्ञान पाहिजे, याच्यावर त्याची बुद्धी स्थिर असते. आणि येता जाता मनामध्ये त्याच्या तेच विचार चालू असतात आणि तेच विचार असल्यामुळे काय होतं की त्या दिशेने त्याची प्रगती. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या बोलण्यात आडपडदा आहे असं जर अर्जुना तू म्हणशील तर तुला मी निश्चयाने सांगेन की त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तो पुरुष ज्ञान झाला. आता माऊली असं म्हणतात, म्हणजे कृष्ण असं म्हणतो की अरे अर्जुना, तुला मी सारखं त्याच्या ठिकाणी ज्ञान असं म्हणतोय, तुला कदाचित कळत नसेल, समजत नसेल मला ते. तू समज की ज्ञान, ज्याला ज्ञान प्राप्त तो आणि ज्ञान एक होऊन जातो, वेगळे नाही राहत. म्हणजे जो ज्ञानी ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करतो, ज्ञान म्हणजे ज्ञेय वस्तू, तो आणि ज्ञानी हे एक होऊन जातात, वेगळे नाही राहत, त्यांना वेगळं करता येत नाही. असं मग आपण नदीचं आणि समुद्राचं उदाहरण पाहिलं तसं त्याची अवस्था होते, असं ते इथे सांगतायत. तर तोच ज्ञान झालाय हे तू लक्षात घे. पुढे नंतर जे अप्रोक्ष ज्ञान मनाच्या अध्यात्मनिष्ठेने होते ते केवळ शब्दाने होते. ते मन अध्यात्मनिष्ठ होतात, अप्रोक्ष ज्ञान होते. म्हणून अप्रोक्ष ज्ञान आणि अध्यात्मनिष्ठा आणि आत्म्याचे अप्रोक्ष ज्ञान यांची समव्याप्ती असल्याने दोघे एकाच वेळी निर्माण. म्हणजे त्यांना काय सांगायचंय की मनाच्या आपण पलीकडे, म्हणजे पहिल्यांदा आपण इंद्रियांमध्ये अडकलेलो असतो, हे खाऊ ते पिऊ, डोळ्यांना काहीतरी आपल्याला सतत काहीतरी पाहिजे असतं, व्हॉट्सअप बघू, फेसबुक बघू, एखादा सिनेमा बघू, टीव्हीवर सिरियल बघू, काहीतरी बोलायला हवं असं, शेजारच्या बाई यायला, चला आता गप्पा मारू, तुझ्या सासरी यांनी काय केलं, त्याच्या मामाने काय केलं, याच्या काकाने काय केलं, मग ती हिला काय म्हटली, तो तिला काय म्हटला. हे असं ते सगळ्या ज्या गोष्टी असतात, गॉसिपिंग म्हणतात ज्याला साध्या भाषेमध्ये, असं प्रत्येक गोष्टीला ते आपण वेळ देत राहतो जीवनामध्ये. हा माणूस म्हणतो ते नाही, मला ते अध्यात्म ज्ञान पाहिजे, माझं सगळं लक्ष, फोकस त्या ठिकाणी. मग तो पहिल्यांदा इंद्रियांच्या पलीकडे जातो, म्हणजे मनापर्यंत येतो, मनाने इंद्रियांना नियंत्रित करतो आणि एकदम इंद्रिय नियंत्रित झाली की मनाच्या पलीकडे जायचा तो प्रयत्न करतो. म्हणजे बुद्धी बुद्धी काय करू शकते? मनाला नियंत्रित करू, म्हणजे बुद्धी सांगते मनाला की तुला आता मोह होतो, ते योग्य नाही, तू आता ध्यानाला पाहिजे, तू आता नामस्मरणाला, तू आता परोपकार कर, असं बुद्धी सांगते. वेळ दौडू नको, प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला आतून कळत असतं ते. आणि बुद्धी स्थिर झाली की बुद्धीच्या पलीकडे तो जायचा प्रयत्न करतो, जिथे परमात्मा आहे, जो आत्मा आहे हृदयातला, त्याच्यापर्यंत तो जायचा प्रयत्न करतो. आणि मग त्यावरती प्रकटीकरण व्हायला लागतं, त्याचे काही पहिल्या खुणा आपल्याला दिसायला लागतात. तर हे जे होतं हे अध्यात्म ज्ञान आहे असं ते सांगतात. हे शब्द जे अपरोक्ष ज्ञान, हे सारी शब्द समशब्द असं ते सांगतात. शिवाय शुद्ध तत्वज्ञानाचे एक जे फळ असते ते फळ म्हणजे नेय, त्याला सरळ दिसू लागतं. आता याचं फळ काय आहे? तर ती जी नेय वस्तू अध्यात्म ज्ञान जे आहे त्याला सरळ दिसायला लागते, अरे मी जवळजवळ चाललोय, जातोय, आता मला हे प्राप्त होणार आहे. अरे त्याला इतकं स्पष्टपणे दिसतं. माझ्या जीवनात ज्यावेळी घटना घडली तर ती ज्या दिवशी 14 सप्टेंबर 2004 ला सकाळी 6:54 आसपास घडली मला वाटतं. तर आदल्या दिवशी मला माझ्याच घरामध्ये, मी त्यावेळी ध्यानाला, संध्याकाळ मला ध्यान करण्याशिवाय काही सुचतच नव्हतं करा. ध्यान करणे, ध्यान करणे, ध्यान करणे आणि ध्यान करणे, बाकी मी काही करतच नव्हतो. तर संध्याकाळी मी ध्यान, सकाळी गेलेलो होतं, परत ऑफिसमध्ये कधी वेळ मिळाला तर मी करून गेलं, तर माझंच ऑफिस होतं, माझ्या केबिन मध्ये मीच बसलो, काय मला कोणी बॉस नव्हता वरून बघायला, त्या ध्यानात बसलाय का झोपला, कोण बघणार आपल्याच ऑफिसमध्ये आपल्याला, आपणच बॉस. त्याचे असे काही परमेश्वराने करून दिलेले फायदे होते बा मला, ते खरं सांगायचं म्हणजे त्याची लीला होती की चांगल्या घरात जन्म देणे आणि जीवन सुखकर करून ठेवणे, असं म्हणायला हरकत नाही ते. तर त्या आदल्या दिवशी मला संध्याकाळी मी घरी जाऊन ध्यानाला बसलो, मी असं पाहिलं
आमच्या घराच्या आजूबाजूला किंवा नाशिक शहरात ज्या बिल्डिंग दिसत आहेत ते खूप आत्म्याशी फिरत होते इकडून तिकडे, आणि त्याचे नाचत होते, कोणी गात होते. म्हटलं रे यांना झालं काय, म्हटलं ते फार आनंदात दिसतात. त्यांनी एकाने लाडू आणून दिला मला बुंदीचा, दुपारी त्या सप्तशृंगी मातेने आणून दिला होता जेवण चालू असताना, असं सूक्ष्म देहाने. मायनं मी म्हटलं होतं खाते खाते काहीतरी तुमचं चाललंय म्हणे, लाडू दिसतोय का आता तुम्हाला म्हणे. म्हटलं तुला दिसत नाही मला दिसतोय. आता तिला समजून सांगणं फार अवघड होतं मायनं, कारण ते शब्दांच्या पलीकडे असतं. मी म्हटलं खाल्ला असं समजून खाऊन घे, कारण आमचा डबाच एकत्र जात असे त्यावेळी. मी ऑफिसला अगोदर जायचो आणि मग घरात सगळं आवरून डबा घेऊन यायच्या. माझ्या केबिन शेजारीच त्यांची केबिन आहे ऑफिसमध्ये. तर संध्याकाळी सकाळी तो अनुभव आला, तिसरी समोर देवी प्रत्यक्ष आहे. ती म्हणे खा उघड्या डोळ्यांनी. अशी ती बऱ्याच वेळा दर्शन द्यायची. हे दुपारी झालं, रात्री हे आतमध्ये म्हटलं रे हा काय लाडू वाटतात, काही कळत नाही, काय चाललं काय म्हटलं याचं. आणि मग पहाटे सकाळी मी ज्यावेळी उठलो 5:45ला आणि म्हटलं आता माझ्या मुलाला मला उठवायला लागायचं सकाळी. तसं मी उशिरा उठणाऱ्यांपैकीच होतो, हॉस्टेलला राहिलो असल्यामुळे त्या जरा काही सवयी होत्या मला, खरं सांगायचं म्हणजे उशिरा झोपणे, उशिरापर्यंत अभ्यास करणे, कधी उशिरा रात्री जाऊन त्या शिवाजीनगरला कॉफी पिणे, ते केक वगैरे खाणे, भूक लागून जायची. घरात कसं खायला बसू, हॉस्टेलमध्ये काय वस्तू मिळणार आपल्याला. तर इकडे पण ऑफिसमध्ये म्हणजे मी रात्री मला रोज काहीतरी वाचायची सवय. पहाटे उठलो, 4:45ला उठलो, मुलाला उठून दिलं. आवाज आला, अरे बैस ध्यानाला लगेच. म्हटलं कोण बघतो, माझ्या लक्षाला मावतार बाबाजी माझ्याशी बोलतायत, बाजूलाच आहे. आणि मग म्हटलं बसतो, म्हटलं परत म्हणाले बैस लवकर. मग मी ध्यानाला बसलो, मुलगा निघून गेला होता, 5 वाजले असतील त्या. आणि मग मला एक एक देवदेवतांची दर्शन झाले, सगळे घरात जमलेले आहेत. आणि मग मला जाणवलं की मीच गणपती झालो. मला सोंग आली, त्याच्यासारखं ते उपरणं नेसलेलं आहे मी. नंतर मी गुरुदत्त आलो, मग देवी झालो. मला ते खूप असंख्य हात, ते ब्लाऊज मी घातलेले आहे तिचं. तुम्ही सप्तशृंगी देवीचं जर पाहिलं असेल, तिचा ड्रेस पेहराव तर पाहिला असेल, एवढे हात असं. मग मी दत्त गुरु झालो. मला ते 3 मुख आणि सगळे बसलेत, अनेक संत बसले, टाळ्या वाजवत आहेत, जल्लोष चाललेला आहे. आणि एका मोमेंटला मग ते परमेश्वराचं प्रकटीकरण झालं, तू परब्रह्म झाला आहेस. आणि ते एकदम त्या अवस्थेला जाऊन पोहोचलो. आणि मग तो जो तो तो अनुभव जो आहे ना, तो असा शब्दामध्ये नाही सांगता येत. आलं लक्षात, तो शब्दाच्या पलीकडे आहे. मला गुरुदेव माझे म्हणायचे, अरे तुला ते मिळेल ना त्यावेळेस तुला ते कळेल म्हणे, प्रश्न नको विचारू म्हणे. म्हटलं नेमकं कसं कळेल, हे तुला कळून येईल म्हणे, त्याला काही करायला लागणार नाही, इतकं स्पष्ट असं. मग मला कळालं आदल्या दिवशी लाडू का बरं वाटत होते. मग मी माईंच्या आईंना फोन केला, त्या अध्यात्मामध्ये होत्या, बारीला जायच्या त्या. त्यांना फोन करून सांगितलं, माई ऐकत होत्या. मग मी आंघोळीला ज्यावेळी गेलो, तर बाथरूम मध्ये भगवान श्री विष्णू उघड्या डोळ्यांनीच दर्शन दिलं, समोरासमोर असं. आंघोळ झालेली होती, अंग पुसत होतो, एकदम समोर प्रकट झाले 4 हात. आणि अरे समोर कस का आला तो, असं तर खूप वेळा दर्शन दिलं. तो टावेलचा पटकन गुंडाळला मी. आला त्यावेळी असाच होता, तो टावेल निघून गेला आणि फक्त हात जोडलेले. मग ते बोलतात आणि मी ऐकत होतो. मग ते तुला अमुक 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 काम करायचं, याच्याकरता असं असं झालेलं आहे, म्हणून तो आलायस वगैरे वगैरे वगैरे, असं बरंच त्यांनी मला सांगितलं. त्याच्यावर एक संत आले ते आमच्या घरात बाथरूम मध्ये, ते मला म्हणाले, ते माझ्या पाया पडत. म्हटलं अहो हे का बरं माझ्या पाय, हे काहीतरी चुकीचं होतंय म्हटलं. कारण मी अगदीच तरुण मुलगा होतो, 40 वर्षाचाच मुलगा होतो त्यावेळी. माझ्या जीवनात ही घटना घडली. नाही नाही, त्यांना तू तुझ्या चरणांना स्पर्श करू, त्यांचं नाव नाही सांगणार. त्याने मला म्हटलं काहीतरी विपरीत होत आहे, चुकी. ते नाही नाही मी सांगतो ती आज्ञा पाळ. मग मला पुढे तुझी अवस्था खूप वरची आहे, तर ती कळून येईल म्हणे टप्प्याटप्प्यात, हे तुला कळावं म्हणून असं करण्यात आलेलं आहे. म्हटलं जशी तुमची इच्छा. आणि अशा त्या घटना घडत गेल्या. आणि रात्री काल माईंना प्रश्न पडला की आता हे काय भगवे कपडे घालून मला सोडून देतात काय, यांचं तर रूपच वेगळं होऊन गेलेलं आहे. पण मी काय केलं, दुपारी गुरुदेवांकडे गेलो, त्यांना लाडू घेऊन गेलो बुंदीचे. त्याने सुबह मेरे समझ में आ गया था आपको प्राप्ती हो गया. त्यांना लगेच तिकडे कळून गेलो होतं पहाटेच्या वेळी. पण त्यांना लाडू दे, त्याने अत्यंत सामान्य माणसाचं जीवन जग, सामान्यहून सामान्य माणसाचं जीवन जग. जशी तुमची आज्ञा. म्हटलं आता अजून याच्या पुढे प्रवास सुरू झालाय. म्हटलं अजून काय म्हणून तुला कळेल म्हणे अजून पुढे प्रवास आहे. तो प्रवास म्हणजे हे सगळ्यांना शिकवणे वगैरे, त्याचा प्रचार प्रसार करणे, इतरांच्या जीवनात आनंद आणणे. अजून बरीच कामं असतात परमेश्वराने सांगितलेली,
सगळे मी तुम्हाला सांगत नाही, ते सतत चालू असतं म्हणजे ते. तर मग रात्री झोपताना माई रडायला लागल्या. आता खूप खाजगी प्रसंग आहे, तरी मी तुम्हाला सांगतो, तो काही हरकत नाही. तुम्ही माझे चांगले शिष्य आहात आणि भगवंताची इच्छा असावी बोलावं म्हणून मी बोलतो तुमच्याशी. त्यानं तुम्ही मला सोडून जाणार का? तुम्ही भगवे कपडे घालून. म्हटलं तो काय करायला लागला मला काही माहिती नाही. पण तसं काही करणार नाही म्हटलं, मी संसारात राहूनच काम करणार. तर सकाळी मला अनुभवलं, मी पाहिलं खूप लोक माझ्या समोर बसले, मी प्रवचन देतोय. तर भगवंत म्हणला तुला हेच कर. म्हटलं मी हे काही करणार नाही म्हटलं आता. मला ते कारखाना चालवा आणि ते बघ किती काम आहेत म्हटलं माझे. त्याने तू याच्याकरताच आलेला आहे, ते आम्ही सांभाळून घेऊ. बरं जशी तुमची इच्छा म्हटलं. मग रात्री ज्यावेळी झोपताना असा प्रसंग आला, त्या रडताय. म्हटलं की तसं नाही, त्यांनी दिलं तर तो सांभाळून घेईल. म्हटलं आपण कशाला काळजी करायची. मला भगवान शंकर पार्वती समोर दिसत, महिना नव्हते दिसत. त्याने आम्ही पण संसारच करतोय, आम्ही संसारात राहूनच काम करतोय. आणि एकदम रूम मध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण झालं. असा आनंद असतो ना, ब्लिस ज्याला म्हणतो ना आपण, इंग्लिश लोकांचा शब्द आहे ब्लिस, हृदयातून आनंद भरून वाहणे, असं ते वातावरण तयार झालं. एकदम तो जो त्यांच्या मनातल्या शंका एकदम त्या निघून गेले, एकदम आम्ही हसरे खेळ करून गेलो. म्हणजे ही लीला असते भगवंताची. तो आणतो आणि तोच आपल्याला सांभाळून घेतो. तुमच्या लक्षात आलं का? जसे एक आई असते, त्या लेकरूचं सगळं सांभाळते, त्याची शी सांभाळते, त्याला पाहिजे त्या साऱ्या गोष्टी ती सांभाळून घेते. त्या लेकरूला प्रश्न विचारले तर त्याला तू कर, आता मी सांगते तसं कर. जेव्हा तो चालायला लागतो लेकरू, तर त्याला वाटतं मी पडेन की काय, ते चाल आता. ते थोडं हात मध्ये सोडून पुढे चालायला, म्हणजे चाल आता पळ म्हणते. त्याला भीती वाटत असते सुरुवातीला चालताना, पण आई म्हणते मी तुला पकडणार, तू काळजी कर. तसं ते भगवंताचं असं मी तुम्हाला सांगतो. पण याच्यातलं खरं सार काय माहितीये का? आता माझी अनेक जन्म साधना झाली म्हणून ते मला लवकर प्राप्त झालं. ही गुरुदेवांची कृपा आहे की त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. गुरुच नसते भेटले तर कसं काय शक्य झालं असतं. त्यांनी स्वीकार केला म्हणून हे झालंय, की त्यांची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे, आई वडिलांची कृपा आहे, त्यामुळे या घटना घडलेल्या जीवनामध्ये. तर सांगण्याचा हेतू काय, पण सार जर तुम्ही विचारला, अनन्य भक्ती गुरुवरती, अनन्य निष्ठा, त्याच्यामध्ये काही नाही, केवळ निष्ठा, केवळ श्रद्धा, बाकी काही नाही. की त्याचं खरं सार आहे. आणि साधनेला वेळ देणं त्याचा दुसरा भाग. आतमध्ये आपोआप बदल होतात, मन बदलतं, शरीर बदलतं. तर त्यांना मी नमस्कार करतो, तुमच्या हृदयातल्या कृष्णाला नमस्कार करतो. आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांग. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री